दिवस, नवीन अपॉर्च्युनिटीज आणि आपण निघालोय त्यांना ग्रॅब करायला. मी SSLE तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अत्यंत धमाकेदार असा प्रोजेक्ट, जी की जर तुम्ही कंबाईन 24 देत असाल किंवा 25 दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त असणारा हा प्रोजेक्ट आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की एक बार देख लो नहीं तो पछताओगे. आता बघा, या मिशनमध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सो त्याचा जर विचार केला सर त्यामध्ये बघा की प्रामुख्याने कोणते सब्जेक्ट आहेत जे की तुमचे कव्हर केले जातील. त्यामध्ये तुमची इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, जॉग्रफी असेल, हिस्ट्री असेल. हे जे 4 सब्जेक्ट आहेत, म्हणजे जे EPGH सब्जेक्ट जे असतात ते तर तुमचे कव्हर केले जातीलच. कव्हर इन द सेन्स त्या प्रत्येक सब्जेक्टचा नेमका अभ्यास कसा करावा, काय अप्रोच ठेवावा, कशी प्रॅक्टिस करावी. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास फार छान असतो, प्रॅक्टिस कमी असल्यामुळे पोस्ट हातातली जाते. परत काय स्ट्रॅटर्जी असावी, नेमका कशा पद्धतीनं सब्जेक्ट हँडल करावा. इतकंच नाही तर जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते देखील बघणार आहोत. आणि इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये तुमची फर्स्ट प्रायोरिटी असेल आणि सेकंड प्रायोरिटी, दोन्हीतले टॉपिक आपण फार छान पद्धतीनं, फार सोप्या लँग्वेजमध्ये, अगदी कठीणाहून कठीण संकल्पना देखील फार छान पद्धतीनं आपण अभ्यासून घेणार आहोत. फार छान पद्धतीनं तुम्हाला समजणार आहेत. आता बघा, जर फर्स्ट प्रायोरिटीचा विचार केला तर काही टॉपिक असे आहेत आयोगाचे, प्री असेल, ग्रुप बी ची मेन्स असेल, ग्रुप सी ची मेन्स असेल, परत 2017 पासून ते कोविड नंतरचा कालावधी म्हणा किंवा आत्तापर्यंतचा कालावधी म्हणा, जेव्हा की आयोगाने थोडासा पॅटर्न त्याचा चेंज केलेला आहे. सो अशा सगळ्या वेळेमध्ये किंवा कालावधीमध्ये किंवा सगळ्या पॅटर्नमध्ये देखील असे काही स्पेसिफिक टॉपिक आहे ज्यांच्याशी धरून आयोग दर एक्झामला क्वेश्चन विचारत आहे. सो हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा. परत सेकंड प्रायोरिटीमध्ये असे क्वेश्चन येतात की जे दर 2 वर्षांनी म्हणा किंवा 3 वर्षांनी म्हणा किंवा 4 वर्षांनी म्हणा, किंवा आयोग जस्ट असं अधूनमधून त्या टॉपिकशी धरून क्वेश्चन हा तयार करत असतो, मग ते डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली. सो असे जे काही टॉपिक असणार आहे ते आपले सेकंड प्रायोरिटीमध्ये असणार आहे, ज्याचा तुम्हाला प्री असेल, मेन्स असेल, या दोन्हीमध्ये खूप फायदा होणार आहे म्हणजे आहे. परत बघा, या मिशन अंतर्गत तुमचे खूप सगळे कन्सेप्ट्स, फॅक्ट्स, ट्रिक्स, प्रॅक्टिस तर तुमची खूप अशा छान पद्धतीनं मी करून घेणारच आहे. रिव्हिजन देखील करून घेणार आहे विथ मायक्रो ॲनालायसिस. आणि याचा तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार एक्झाममध्ये. आणि आणखी एक मुद्दा सांगू की इथे तुमची मॅथ्स, रिझनिंग देखील मी कव्हर करून घेणार आहे. बघा मित्रांनो, मॅथ्स रिझनिंग साठी आपण अशी प्रिपरेशन करणार आहोत जसं की तुम्ही एक्झामसाठी करतात. एक्झामसाठी इन द सेन्स फुल डेडिकेशनने, त्या ॲक्युरेसीने, त्या स्पीडने आपण मॅथ्स रिझनिंगला अभ्यासणार आहोत. सो त्याच्यासाठी तुम्हाला नक्की म्हणजे त्याचा फायदा होणार म्हणजे होणार. प्री असेल, मेन्स असेल, आणि जर याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला तर मी नक्कीच तुमच्यासाठी करंट अफेअर्स असेल, परत मेन्सचे जे 2 लॉ आहेत जे की आयोगाच्या बदललेल्या पॅटर्ननुसार आयोगाने सिलेबसमध्ये टाकलेले आहेत. सो ते देखील लॉ आपण कव्हर करूया छान पद्धतीनं. ICT असेल, ICTचा बऱ्यापैकी म्हणजे यावेळी मुलांना प्रॉब्लेम झालेली होती 2023च्या वेळेला. परत एन्व्हायरमेंट देखील आपण खूप छान पद्धतीनं कव्हर करणार आहोत, ज्याचा तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. प्लस इथे तुमचे काही आणखी एक सब्जेक्ट्स, सपोज पेपर 1चं मराठी असेल आणि इंग्लिश असेल. आता मला सांगा मित्रांनो, मराठी घ्या, तुम्ही इंग्लिश घ्या, त्याचा वेटेज घ्या, आणि करंट अफेअर्स, मेन्सचं लॉ, ICT घ्या आणि एन्व्हायरमेंट घ्या. जवळपास 250 जे मार्क्स आहेत, 250 जे काही मार्क्स आहेत त्याचा तुमचा वेटेज बनतो म्हणजे बनतो. ओके, इझिली तुमचे 250 मार्क्स जे आहेत ते कव्हर होणारच आहे या मिशनद्वारे.
सो तुमचे जे बेसिक सब्जेक्ट आहेत इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, ते तर आपण खूप छान पद्धतीनं कव्हर करणार आहोत. कठीणातल्या कठीण संकल्पना अगदी इझी करून मजेशीर ट्रिक्सच्या सहाय्याने ते आपण शिकणार आहोत. प्लस त्यावरची PYQ सॉल्विंग असेल ते पण आपण करणार आहोत. त्याद्वारे आपण डेली टेस्ट असेल, मंथली टेस्ट असेल, वीकली टेस्ट असेल, अशाद्वारे तर जाणारच आहोत. सो जर तुम्हाला हा माझा प्रोजेक्ट आवडला असेल सो लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंडसोबत शेअरही करा, कारण की बरेच असे विद्यार्थी असतात जे की कमेंटचा विचार करत असतात अभ्यास करण्यासाठी. सो त्यांना देखील या प्रोजेक्टचा खूप खूप फायदा होणार. परत जरी तुम्ही 2024ची एक्झाम देत असाल किंवा 25ची एक्झाम देत असाल, दोन्हीमधून काही मी स्पेसिफिक असे टॉपिक आहेत जे की प्री असेल, मेन्स असेल, दोन्हीच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहेत, सेम आहेत. सो असे टॉपिक मी वेचून काढणार आणि तुमच्यासाठी त्याच्यावर फार इझी मेथडने लेक्चर तयार करणार आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स, तुमचे काही क्वेश्चन्स, क्वेरीज, काही पण तुम्हाला याबाबत मत मांडायचं असेल सो ते देखील मांडायला विसरू नका.